हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इग्नाइट अकॅडमी. यूपीएससी प्रिलिम्स 2026चा पेपर आता रविवारी झालेला आहे आणि नेमका हा पेपर कसा होता, अवघड होता, सोपा होता की विचित्र होता, या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण आजच्या या सेशनमध्ये करणार आहोत. माझं नाव मंगेश कुलकर्णी. या सेशनमध्ये मी आपलं स्वागत करतो. नेमका पेपरमध्ये वेगवेगळ्या विषयाबद्दलचे प्रश्न जे आहेत ते कसे दिसलेले आहेत आणि त्यामध्ये एक्झॅक्टली काय टेक अवेज राहू शकतात पुढच्या वर्षीच्या ॲस्पिरंटसाठी आणि ओव्हरऑल एक अंदाज काय राहू शकतो की नेमकं एखादा विषय वाचायचा तर कसा वाचायचा, राईट, कोणते पुस्तकं वाचायचे, याबद्दलचा एक आयडिया घेण्याचा प्रयत्न आपण आजच्या या सेशनमध्ये करणार आहोत. ओके, 2026चा UPSCचा पूर्व परीक्षेचा पेपर. ओके, आता ओल्ड वर्सेस न्यू असं याला जर आपण बायफर्केट केलं की या आधीचे जे UPSCचे जे पेपर्स आहेत आणि आत्ताचा जो UPSCचा पेपर आला, आता ही अशी गोष्ट आहे, दरवर्षी असं होत जाऊ शकते किंवा दरवर्षी UPSC जे आहे ते त्यांच्या प्रश्न विचारण्याच्या पद्धतीमध्ये काही ना काहीतरी बदल करत जाते, राईट. त्यामुळे आता ओल्ड वर्सेस न्यू जे आपण म्हणतोय ते या पेपरसाठी म्हणून किंवा एक तर आपल्याला यामध्ये बघायला मिळालं किंवा तुम्ही लेट्स से एखादा विषय वाचताय तर तो इंडिव्हिज्युअल सब्जेक्ट म्हणून वाचणं यामध्ये थोडंसं ट्रिकी राहू शकेल. कारण कॉम्बिनेशन मध्ये प्रश्न आहेत, एन्व्हायरमेंट जॉग्राफी, त्यानंतर तुमचं इकॉनॉमी, इंटरनॅशनल रिलेशन्स, त्यानंतर तुमचं हिस्ट्री, जॉग्राफी, राईट. सो अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला यामध्ये दिसत आहेत. सो इंटिग्रेटेड पद्धतीने प्रश्न आपल्याला यामध्ये दिसत आहेत. त्यानंतर फॅक्च्युअल डिटेल्स जे आहेत, म्हणजे आपण म्हणू शकतो की 80% जो आहे तो अनालिटिकलच पार्ट आहे. इट इज नॉट लाईक किंवा सरळ सरळ एखादा त्यांनी विचारलं किंवा एखादं पर्टिक्युलर नॅशनल पार्क जे आहे ते कोणत्या राज्यामध्ये, ऍक्च्युअल मध्ये असं नाही झालेलं आहे. तर त्या नॅशनल पार्कशी रिलेटेड बाकी डिटेल्स, तिथे कोणती वेटलँड साईट आहे का किंवा त्या भागामधली ओव्हरऑल जॉग्राफी कशी आहे, या गोष्टी देखील तिथे इन्क्लूड केल्या गेलेल्या आहेत. तर त्यामुळे आपण इथे म्हणू शकतो किंवा दिस इज अ स्टेटमेंट बेस्ड ट्रॅप ॲज वेल ॲज दे आर आस्किंग यू डिटेल्स जे थोडेसे फॅक्च्युअल डिटेल्सच्या पुढची गोष्ट आपण म्हणतोय. कारण यामध्ये होतं काय, किंवा एखादा प्राणी जो आहे, आता हुल्लक गिब्बनचा प्रश्न जर बघितला आपण, त्यामध्ये फक्त तो प्राणी जो आहे तो कुठे सापडतो एवढा प्रश्न नाही. तर आता मुद्दा जो आहे तो त्याच्या पुढे चाललेला आहे. तर तो प्राणी जे आहे त्या प्राण्याच्या लिव्हिंग हॅबिट्स कशा आहेत या गोष्टी देखील, म्हणजे तो प्राणी जो आहे तो झाडावरती असं 2 हात करून लटकतो का, राईट, अशा प्रकारच्या गोष्टी देखील त्यामध्ये विचारायला लागलेले आहेत. इट अपियर्स स्ट्रेंज बट दिस इज द पॅटर्न ऑफ UPSC. ओके, हा UPSCचा या आधी देखील पॅटर्न राहिलेला होता आणि तो इथे काही प्रमाणात तसा कंटिन्यू देखील होतो, राईट. प्राण्यांबद्दल तरी तसं होते, राईट. एखादी गोष्ट काय आहे यापेक्षा त्या गोष्टीबद्दलचे बेसिक जे डिटेल्स आहेत, हाऊ डज अ पर्टिक्युलर थिंग वर्क, त्यावरती ते जास्त प्रश्न विचारतात. सो विदाउट डेल्विंग टू मच टाइम इन टू दिस किंवा या आधीचा पेपर आणि आत्ताचा पेपर यामध्ये काय फरक आहे, तर मेनली असा फरक दिसतोय किंवा ते तुम्हाला स्टेटमेंट बेस्ड जे क्वेश्चन्स आहेत त्याची लेंथ खूप जास्त आहे, ठीक आहे, म्हणजे टाइम कन्झ्युमिंग आहे. दुसरं म्हणजे काय, एखाद्या पर्टिक्युलर टॉपिक मधून जे प्रश्न आलेले तसे प्रश्न या आधीही येत होते, पण डिफिकल्टी लेवल आता जास्त झालेली आहे. एक्सपेक्टेशन्स तुमच्याकडून एक्झॅक्टली काय आहेत ते त्यांनी तर क्लिअर केलेलं नाहीये, बट एक जे दिसतंय की ते आर एक्सपेक्टिंग की तुम्ही अजून काहीतरी वेगळं जगाच्या बाहेरचं गोष्ट आणून वाचावी, राईट. बट 80-20 असं एक डिव्हिजन आपण यामध्ये बघायला. आता एक एक सब्जेक्टच आपण ओपन करू. हिस्ट्री जर आपण बघितलं, हिस्ट्रीमध्ये तुम्हाला प्रश्न जे आहेत, एन्शंट, मेडिवल, मॉडर्न, आर्ट अँड कल्चर, सगळं मिळून 21 प्रश्न तुम्हाला यामध्ये दिसतात, विच इज अ बिग वेटेज, ठीक आहे, विच इज अ बिग वेटेज. यावरती मग एन्शंट मधून कॉइन्स वरती प्रश्न आहेत, इन्स्क्रिप्शन्स वरती प्रश्न आहेत, बट दीज आर नॉट स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स. ओके, त्यानंतर कल्चर मधून जर बघितलं तर ते आपलं नगरा स्टाईल ऑफ टेम्पल आर्किटेक्चर जे आहे त्याच्या मंदिरांचे जे उदाहरणं विचारलेले आहेत त्यांनी, आणि त्यासोबतच बुद्धिस्ट आयकोनोग्राफी म्हणजे ते एम्प्टी सीड जे आहे ते काय दाखवते असा एक प्रश्न आहे. बुद्धिझम वरती प्रश्न, जैनिझम वरती प्रश्न, जे दरवेळेस असते यावेळेस पण आपल्याला बघायला मिळते. त्यासोबतच मॉडर्न इंडिया थोडंसं वेगळं गेलेलं, मेडिवल वरती म्हणावं तसा प्रश्न नाही, आपण म्हणू शकतो एकही प्रश्न आहे असं म्हणता येईल. बट मॉडर्न वरती जर बघितलं आपण तर दे आर आस्किंग यू क्वेश्चन्स जे मोर अनालिटिकल आहेत. हिल्टन यंग कमिशन, त्यानंतर अवध अनेक्सेशन झाल्याच्या नंतर ब्रिटिशांच्या काय पॉलिसी राहिलेल्या होत्या, त्यासोबतच मग फॉरवर्ड ब्लॉक मध्ये कोणाचा नेताजी सुभाषचंद्र बोस यांना सपोर्ट होता आणि कोणाचा नव्हता, या प्रकारचे प्रश्न आपल्याला यामध्ये बऱ्यापैकी बघायला मिळतात इन मॉडर्न इंडिया. ओके, आणि ओव्हरऑल जर म्हणलं तर इथे पण आपल्याला डिफिकल्टी लेवल जी आहे ते असे सरळ सरळ सुटणारे प्रश्न खूप कमी आहेत आणि मॉडरेट टू डिफिकल्ट अशा प्रकारचा तो पार्ट आहे.
आणि कल्चरमध्ये अजून एक त्यांचं काय झालेलं, लिटररी सेन्स मागायला तुम्हाला ते. म्हणजे काय, तर एखादा पर्टिक्युलर टर्म आहे, क्षेत्र पत्नी नावाचा एक टर्म आहे आणि तो कोणत्या पुस्तकामध्ये आलेला आहे, तसा एक प्रश्न विचारलेला आहे. किंवा एखादं ते नदीचं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे आणि ते जे डिस्क्रिप्शन आहे ते कोणत्या कोणत्या पुस्तकांमध्ये तशा प्रकारच्या गोष्टी आलेल्या आहेत. म्हणजे ते एखादी फॅक्ट नुसते नाही विचारलं, तर त्या मागचं लिटररी बॅकग्राऊंड काय आहे तो देखील पार्ट त्यामध्ये ते तुम्हाला विचारतायत. जसं सॅम्पल म्हणून इथे काही प्रश्न पण दाखवलेले आहेत. जसं इथे जर बघितलं आपण, तर हा हा पार्ट वाचत राहतात लोक, राईट. हिंदुस्थानी म्युझिक आणि कार्नाटिक म्युझिक मधला फरक काय आहे, प्रॉपर आपण ते 2 कॉलम करून इकडं इकडं असं करून नोट्स वगैरे बनवून वाचतो. पण त्या 2 कॉलमच्या बाहेरच काहीतरी विचारलं त्यांनी, किंवा तिथे ते म्हणतायत किंवा कोणता असा राग आहे कार्नाटिक म्युझिक मधला तो या राग बिलावल जो हिंदुस्थानी म्युझिक मधला आहे त्याला सिमिलर आहे, असा एक प्रश्न विचारलेला आहे. नगरा स्टाईल टेम्पल आर्किटेक्चर, 4 नावं दिले मंदिरांचे आणि कोणतं नगरा स्टाईल वाले ते विचारलं. त्यानंतर जैनिझम मध्ये जे एक्झिस्टन्स ऑफ लाईफचे फॉर्म्स आहेत त्यामधून कोणता नाहीये असा एक प्रश्न विचारला. जैनिझम वरती एक प्रश्न आहे. बाग केव वरती या आधीही पण प्रश्न आलेला आहे, पण इथे त्यांनी विचारलं त्या केव मध्ये ना पेंटिंग आहेत, राईट. हल्लीसा लास्य पेंटिंग, आणि मग त्या पेंटिंग कशी काय रिप्रेझेंट करतात, त्याची थीम काय आहे, तो एक प्रश्न विचारला. इकडे कॉइन्स वरती प्रश्न आहे. 2 वर्ष आधी तो फनम कॉइन वाला प्रश्न आलेला होता, पण इथे कॉइन्स वरती सिंगल लाइनर नाही, तर हा प्रॉपर एक मोठा प्रश्न आहे. त्याला आपण नाव देऊ शकतो डबल लेयर्ड क्वेश्चन्स. ठीक आहे, 2 मजली इमारत जशी असती तसे डबल लेयर्ड क्वेश्चन्स आहेत. हा पहिला लेयर पहिले तुम्हाला वाचावा लागतो, म्हणजे दोन जे स्टेटमेंट आहेत ते वाचायचे. ते वाचून झाल्यावरती मग ते म्हणतात की हे जे स्टेटमेंट आहेत ते खालीलपैकी कोणत्या गोष्टीशी संबंधित आहेत. हा झाला तुमचा दुसरा लेयर, आणि 2 लेयर झाल्याच्या नंतर तिसऱ्या लेयरला तुमचे यायले ऑप्शन्स. सिमिलरली इथे पण आपण बघितलं हरप्पन टाउन्स बद्दल पण तसंच केलं. इथं तर 3 प्रश्न दिले, पहिल्या लेयरमध्ये 3 प्रश्न. त्यानंतर हे जे इन्फरन्सेस आहेत या वरच्या स्टेटमेंट वरून खालीलपैकी कोणते इन्फरन्सेस काढले जाऊ शकतात. थोड्या वेळ सीसॅटची आठवण आली असेल तुम्हाला, राईट. मग हा पुन्हा दुसरा लेयर झाला, म्हणजे हे 3 वाक्य, हे 3 वाक्य, म्हणजे तुम्ही 6 वाक्य वाचायचे आहेत. आणि नुसतं सलग 6 वाक्य नाहीये, तर तुम्हाला दोघांमधला संबंध बघायचा आहे. आणि त्यानंतर तिसऱ्या लेयरला तुम्हाला दिसायला तुमचे ऑप्शन्स. ओके, सो इन दॅट केस दीज आर 2 लेंदी काइंड ऑफ थिंग्स. ऍक्च्युअली हा 2 तासामध्ये करण्यासारखा पेपर यावरून तरी वाटत नाही. ओके, आणि अजून पुढे तर बरेच आहे, म्हणजे असं मोठे मोठे पॅराग्राफच देऊन ठेवलेले पुढे. सो त्यामुळे डेफिनेटली इट इज नॉट अ 2 आवर काइंड ऑफ क्वेश्चन पेपर. ओके, इकडे इन्स्क्रिप्शन वरती ते प्लेस व्हॅल्यू सिस्टीम या कॉन्सेप्ट वरती तो प्रश्न विचारलाय. त्यानंतर एम्प्टी सीट, बुद्धिस्ट आयकोनोग्राफी मध्ये एम्प्टी सीटचा अर्थ काय होतो तो प्रश्न आहे. इकडे एक तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलेलं आहे नदीबद्दलचं, आणि मग हे खालीलपैकी कोणत्या गोष्टी आहेत त्या ह्या वरती दिलेल्या या पॅराग्राफशी संबंधित आहेत, म्हणजे कोणत्या पुस्तकांमध्ये अशा प्रकारची गोष्ट आलेली आहे. पुन्हा तोच भाग झाला, डबल लेअर आहे, पहिला लेअर दुसरा लेअर आणि त्यानंतर ऑप्शन्स. ओके, कधी कधी काय केलेलं आहे त्यांनी हिस्ट्री अँड जॉग्राफी कॉम्बिनेशन करून टाकलेलं. इथे पण तेच आहे, नद्या आणि हिस्ट्री. त्यानंतर इथे पण काय केलेलं आहे, नदीचे आत्ताचे नाव झेलम, चेनाब, रावी वगैरे आणि त्यांचे वैदिक नावं जे आहेत त्याच्या जोड्या लावा. हा प्रश्न थोडासा बनण्यासारखा आहे. ठीक आहे, या प्रश्नामध्ये जास्त काही कारण कॉम्प्लिकेशन्स नाही आहेत. सिमिलरली इथे पण आपण बघितलं तर हे जे डायनास्टी चेरा, चोला आणि पांड्या त्यांच्याकडे जे राजे होते त्यांचं जोड्या लावायचे आहेत. हे एनसीईआरटी मध्ये आलेला पार्ट आहे, त्यामुळे हाही गेटेबल राहू शकतो. ओके, त्यानंतर अमरावती स्तूपा जो आहे त्यावरती आपल्याला प्रश्न बघायला मिळतात. अमरावती स्तूपा 3 स्टेटमेंट दिलेले आहेत. अगेन हा पण पार्ट असा राहू शकतो जो बऱ्यापैकी पकडण्यासारखा पार्ट आहे. ठीक आहे, म्हणजे येऊ शकतो, सॉल्व्ह करता येऊ शकतो अशा प्रकारचा तो पार्ट आहे. कारण काही तर असणार ना, राईट, काही तर असेल पाहिजे, राईट. तसं जर म्हणलं तर फार म्हणजे पूर्ण अजूनच अवघड काम झालं असं. आधीच अवघड काम आहे त्यात अजून अवघड काम झालं असं. आहेत काही प्रश्न, 3-4 प्रश्न तरी समोरासमोर दिसतात की जे येण्यासारखे तर आहेत त्यामध्ये. ओके, इकडे हिल्टन यंग कमिशन आणि मग त्यांनी जे त्या काही त्यांचे रिकमेंडेशन होते ते कोणत्या कारणामुळे अडॉप्ट केले अशा काही थीम वरती प्रश्न आहे. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड रिफॉर्म वरती एक प्रश्न आहे, पण पुन्हा तो असाच आहे, असर्शन वाला प्रश्न आहे. अगेन तुम्हाला अप्लाय करावा लागणार आहे त्यामध्ये. फॉरवर्ड ब्लॉक जो बनवला गेला होता मग त्याला कोणाचा सपोर्ट होता कोणाचा नव्हता यावरती प्रश्न आलेला आहे फॉरवर्ड ब्लॉक वरती. पण अगेन इट इज लाईक 2 लेंदी काइंड ऑफ थिंग. 4 स्टेटमेंट देताय तुम्ही,
ओके, आणि मग त्यामध्ये त्यामध्ये कोणता तरी एक चुकीचा आहे, म्हणजे तुम्हाला बऱ्यापैकी फास्ट रिडिंग करून त्याला एलिमिनेट करून सॉल्व्ह करावं लागेल. इट इज नॉट लाईक की हा पेपर जो आहे हा सॉल्व्ह जर करायचाच म्हणला तर एलिमिनेशन टेक्निक वरती खूप जास्त रिलाय राहावं लागणार. ओके, पंडित मल्लिकार्जुन मनसूर, ठीक आहे, यांचं नाव अगेन द हिंदू मध्ये कल्चरलच्या अँगलनी ज्या ज्या कल्चर रिलेटेड बातम्या ज्या येत राहतात त्यामधून तुम्ही जर कधी बघितलं असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला ह्याचं उत्तर येऊ शकते. ते कोणत्या घराण्याला बिलॉंग करणारे होते. क्षेत्रपत्नी नावाचा हा जो टर्म आहे हा कोणत्या पुस्तकामध्ये आलेला आहे? अगेन बऱ्याचशा अशा आतापर्यंत काय व्हायचं की एखादा टर्म आहे आणि त्याचा अर्थ काय बा, पण आता इथे त्यांनी काय केलेलं आहे की ते कोणत्या पुस्तकातून आलेलं आहे असा प्रश्न विचारलेला आहे. इकडे ब्रिटिश पॉलिसी जी होती अवधचं अनेक्सेशन झाल्याच्या नंतर त्यावरती त्यांनी प्रश्न विचारलेला. एनसीआरटी मध्ये एका पानाचं, बिपिन चंद्रामध्ये एका पानाचं इथे दिलेलं आहे त्यांनी, ब्रिटिश म्हणजे अवधचं अनेक्सेशन झालं आणि त्यानंतर काय काय घडामोडी झाल्या. पण अगेन थोडं असं वाटतं की त्याच्यात थोडासा बाहेर जाणारा हा पार्ट राहतो. ओके, तो असे हे वेगवेगळे प्रश्न तुम्हाला हिस्ट्रीच्या अँगलनी, एन्शंट, त्यानंतर आर्ट अँड कल्चर, मॉडर्न यामधून बघायला मिळतात. पुढे आलो आपण एन्व्हायरमेंट अँड जॉग्रफी वरती. तर जॉग्रफी एक डॉमिनंट पार्ट दरवर्षी राहिलेला आहे. यावेळेस तुम्हाला काय दिसलंय किंवा एन्व्हायरमेंटचा पार्ट कंपॅरेटिव्हली जास्त आहे. त्यातल्या त्यात क्लायमेट चेंज आणि त्यासाठी वेगवेगळे काय काय इनिशिएटिव्ह घेतले जात आहेत त्यावरती जास्त फोकस त्यांनी केलेला आहे. जॉग्रफी मधून प्रश्न आहेत थोडेफार, म्हणजे आपण म्हणू शकतो किंवा त्यातल्या त्यात डुएबल प्रकारचे प्रश्न त्याला म्हणता येईल. ओके, एन्व्हायरमेंट, जॉग्रफी, क्लायमेट चेंज त्यातल्या त्यात बराचसा फोकस आहे. आयआरचा अँगल त्यामध्ये दिलेला आहे, म्हणजे इव्हन स्ट्रेट ऑफ होर्मुज जो आहे, स्ट्रेट ऑफ होर्मुज पास शिप जे आहे ते कोणत्या देशामधून निघाला तर त्यांना स्ट्रेट ऑफ होर्मुजला पास करावं लागते, तो एक पार्ट विचारलेला आहे. सो इन दॅट केस एन्व्हायरमेंट डॉमिनंट पार्ट, जॉग्रफी जो आहे तो डुएबल, अशा प्रकारचा तो भाग आहे. अगेन इथे पण मॉडरेट टू डिफिकल्टच म्हणता येईल, कारण जे क्लायमेट चेंज बद्दलच्या गोष्टी ज्या आलेल्या आहेत दीज आर लाईक टू स्पेसिफिक काइंड ऑफ थिंग्स. प्राण्यांवरती प्रश्न जो आहे तो त्यांच्या रेग्युलर पॅटर्न नुसारच दिसतो, पण अगेन त्यामध्ये पण लेंथ जी आहे तो एक फॅक्टर होऊ शकतो. वेस्टर्न हुल्लक गिब्बन जो आहे, आयुसियन स्टेटस त्याचं काय आहे, त्यानंतर तो ब्रॅकिएशन करतो का, म्हणजे ते ते दोन हात दोन पाय जे आहे ते झाडाला लटकून जे जे करतात ते, तो तसं काही करतो का, या प्रकारचा प्रश्न आहे. त्यानंतर इंडियन सब कॉन्टिनेंट मधल्या एका नदीचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे आणि कोणती नदी आहे ते ओळखा. दिस इज ऑल्सो देअर रेग्युलर पॅटर्न आणि तो एक प्रश्न आहे. त्यानंतर इकडे मँग्रोव्ह इकोसिस्टीम जे आहे त्याचं महत्व काय, वाय यू शुड प्रोटेक्ट मँग्रोव्ह इकोसिस्टीम फ्रॉम द पर्स्पेक्टिव्ह ऑफ क्लायमेट रेझिलियन्स, यामध्ये पण त्यांनी 3 वाक्य दिलेले आहेत आणि तुम्हाला तिथे प्रश्न विचारलेला आहे. ओके, अगेन एलिमिनेशनच ऑप्शन आहे, राईट, एलिमिनेशन. इट इज नॉट पॉसिबल की तुम्हाला एक आणि एक गोष्ट सगळी माहिती असणार आहे, त्यामुळे एलिमिनेशन वरती डिपेंड राहावं लागेल. थोडं मेन्स आणि प्रिलिम्सचं इंटिग्रेटेड जर प्रिपरेशन होतंय तर तुम्हाला काही ठिकाणी बेनिफिट होऊ शकतात. तर इथे हा वॉल्कॅनोचं नाव दिलंय, टुंगुरा हुआ वॉल्कॅनो. हा जो वॉल्कॅनो आहे हा कोणत्या देशातला आहे असा सरळ सरळ प्रश्न आहे. थोडा करंट अँगल पण आहे त्याला, किंवा ग्लोबल जिओ पार्क म्हणून रेकॉग्नाइज केलं गेलेलं आहे युनेस्को द्वारे, आणि त्यामुळे हे विचारलं गेलेलं होतं, राईट. पण मेन्स मध्ये जेव्हा तुम्ही वेगवेगळे व्होल्कॅनिक डिस्ट्रीब्युशन वाचता तर त्याचा फायदा जगभरामधल्या व्होल्कॅनिक डिस्ट्रीब्युशनचा फायदा जो आहे तो इकडे तुम्हाला होऊ शकतो. ओके, त्या फॅक्ट्स जे आहेत ते इथे कामात येऊ शकतात. स्टेट ऑफ होर्मुज जो आहे तो जहाज कोणत्या कोणत्या देशामधून निघाल्या तर त्यांना स्टेट ऑफ होर्मुजला क्रॉस करावं लागते. अगेन मॅप बेस्ड प्रश्न आहे, डुएबल आहे. ओके, नकाशा महत्वाचा राहतो इथे, नकाशा. इवन इकडे पण आपण बघितलं उत्तर प्रदेश, राजस्थान, सिक्कीम यांचे जर व्यवस्थित मॅप तुम्ही बघितलेले असतील तर त्या केसमध्ये तुम्हाला हा प्रश्न देखील डुएबल राहू शकतो. ठीक आहे, तो एक पार्ट झाला. इकडे जर बघितलं आपण तर अमूर फॅल्कॉन जे आहेत जे नागालँडमध्ये दरवर्षी येतात त्यांच्यावरती हा प्रश्न त्यांनी विचारला होता. ओके, त्यांच्यावरती 3 स्टेटमेंट देऊन तो प्रश्न त्यांनी तिथे विचारलेला आहे. इकडे फॉक्सटेल ऑर्किड जे आहे याबद्दलचा प्रश्न आहे, तो अगेन त्यांचं दरवेळेस एखाद दोन असे प्रश्न राहतात की एखादी स्पेसी आणि त्याबद्दलच्या डिटेल्स ज्या आहेत, फॅक्च्युअल डिटेल्स ज्या आहेत त्या ते तुम्हाला विचारतात. ओके, सो असा हा पूर्ण पार्ट आपल्याला दिसतोय तुमच्या एन्व्हायरमेंट आणि जॉग्रफी मधून, विच इज लाईक मोर ऑफ एन्व्हायरमेंट लेस ऑफ जॉग्रफी. ओके, त्यानंतर सायन्स अँड टेक्नॉलॉजी मधलं सायन्स काढून टाका. त्यांनी विचारलेला जो पार्ट आहे तो कोर टेक्नॉलॉजी पार्ट आहे आणि जे आजूबाजूला होणाऱ्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्यावरती जास्त संबंधित तसा तो पार्ट आहे.
ओके. आणि त्यातही आपण बघतो की डिफिकल्टी लेवल जी आहे ड्यू टू लेंथ ऑफ पेपर. ठीक आहे. वी आर नॉट सेईंग किंवा एकदमच काहीतरी खतरनाकच विचारलं म्हणून डिफिकल्ट झालेलं आहे या केसमध्ये, पण ड्यू टू लेंथ ऑफ पेपर हा पार्ट जो आहे तो डिफिकल्ट होणार. बऱ्याचदा असं होणार आहे किंवा जेव्हा तुम्ही सोप्या प्रश्नांपर्यंत पोहोचाल त्यावेळेस जर त्याच्या आधी तुमचं माइंड अशा लेंदी क्वेश्चन्समुळे खूप जास्त एक्झॉस्ट झालेलं असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला ते सोपे प्रश्नही अवघड वाटायला लागू शकतात. दिस इज दी प्रॉब्लेम. ओके. त्यामुळे इथे टेक्नॉलॉजीमध्ये AI, त्यानंतर जे लँग्वेज मॉडेल जे असतात LLM त्यावरती प्रश्न आहे, बायोटेक्नॉलॉजीवरती प्रश्न आहेत, जीन मेडिसिन आहे, त्यानंतर ते अगेन त्यांनी अजून एक दोन प्रश्न विचारलेले, जीन एडिटिंग वाला एक झाला, राईट. पुढे काही प्रश्न दाखवतो तुम्हाला मी. त्यानंतर स्पेस रिलेटेड प्रश्न आहे, त्यानंतर डिफेन्स टेक्नॉलॉजी मधून प्रश्न आहे, ड्रोन स्वॉर्म्स, स्टील टेक्नॉलॉजी, अशा वेगवेगळ्या गोष्टींवरती त्यांनी तिथे प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत. अगेन करंट मधून टेक्नॉलॉजी आणि करंट जर म्हटलं तर नोबेल प्राइज रिलेटेड दोन प्रश्न आहेत. काही ऑर्गनायझेशनचे नावं दिलेत आणि कोणाला नोबेल प्राइज मिळालेला आहे, एक तर तो प्रश्न आहे. आणि एक तर विचित्र प्रश्न आहे किंवा आपण म्हणजे इव्हन इन लेक्चर्स ऑल्सो टेक्नॉलॉजीच्या लेक्चर्समध्ये जेव्हा बोललं जाते, इवन वेन आय बेसिकली एक्सप्लेन किंवा नेमकं काय वाचायचं आणि काय नाही, त्यामध्ये माझ्याकडूनही बोललं गेलेलं आहे किंवा नोबेल प्राइज कोणाला मिळालं त्यापेक्षा नोबेल प्राइज त्या फील्डमध्ये मिळालं त्याच्याबद्दलचे डिटेल्स जे आहेत ते समजून घेणं जास्त महत्वाचं. पण UPSC त्या केसमध्ये आपल्याला म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच आपण म्हणू शकतो किंवा एक प्रकारे शॉकच दिलेला आहे. किंवा रादर दॅन आस्किंग की काय टेक्नॉलॉजी आहे, त्यांनी विचारलं की तो माणूस कोण आहे, कुठं राहत होता, कधी जन्म झाला, राईट. तो तशा प्रकारचे एक स्ट्रेंज टाईपचा प्रश्न त्यामध्ये विचारला गेलेला आहे रिलेटेड टू टेक्नॉलॉजी. दीज आर दी क्वेश्चन्स, राईट. सगळे मग जीन मेडिसिन वरचा एक प्रश्न आहे, त्यानंतर ग्रीन हायड्रोजन वरचा प्रश्न आहे, त्यानंतर स्टील टेक्नॉलॉजी आहे, त्यानंतर स्पेसमध्ये प्रायव्हेट सेक्टरचा रोल जो आहे त्यावरती बरीच चर्चा होत राहते. इन स्पेस नावाची ऑर्गनायझेशन आहे, त्याबद्दलचा एक प्रश्न आहे. आणि इकडे जर बघितलं लार्ज लँग्वेज मॉडेल जे असतात LLM त्यावरती एक प्रश्न विचारलेला आहे. ड्रोन स्वॉर्म्स रिलेटेड टू डिफेन्स टेक्नॉलॉजी, तो एक प्रश्न आलेला आहे. इकडे जेनॉम इंडिया प्रोजेक्ट, दिस इज वन मोर पार्ट जो बायोटेक्नॉलॉजीच्या अँगलने आपण बघतो. आणि ते एअरक्राफ्ट ऍक्सिडेंट जो झालेला होता अहमदाबादवाला, त्या अँगलनी जर बघितलं आपण तर ब्लॅक बॉक्स जो आहे तो बऱ्याच चर्चेमध्ये होता. ब्लॅक बॉक्स वरती प्रश्न आहे. अगेन प्रश्न जे आहेत ते एकदमच काहीतरी डेव्हिएट झाले आणि वेगळंच काहीतरी विचारलं असं नाही आहे. बट अगेन ऑल दीज क्वेश्चन्स, कोणताही प्रश्न बघा 3-3 स्टेटमेंट वाले प्रश्न आहेत, राईट. कोणताही असा सिंगल लाईनर प्रश्न आलेला नाही आहे, यामध्ये 3-3 वाक्य आहेत. त्यामुळे पुन्हा यामध्ये पण काय राहणार, तो टाइम फॅक्टर जो आहे तो एक क्रिटिकल राहून जाणार आहे. ओके. नंतर आपण आलो पॉलिटीमध्ये. पॉलिटी शोधावा लागेल दरवेळेस असे किंवा नाही बा माझे 15 ते 20 जे काही प्रश्न असतील पॉलिटीचे ते मला वाचवून देतील, राईट. बाकी काही जरी वर खाली झालं तरी हे पॉलिटी मला वाचवून देईल. पण या वेळेस जे आहे ते पॉलिटी शोधावं लागलेलं आहे, एक्झॅक्टली पॉलिटी कुठे हवं, राईट. त्यामध्ये मग पूर्ण तुमचं सोर्सच म्हणजे M लक्ष्मीकांत मधून जे आहे ते असे प्रश्न जे आहेत ते असं डायरेक्ट कुठे दिसायले नाही, राईट. तुम्हाला पार्लमेंटरी जे पूर्ण आपण म्हणतो की इंटरप्रिटेशन जे आहे संविधानाचे जे इंटरप्रिटेशन आहे त्यावरती तुम्हाला प्रश्न आहे, किंवा पार्लमेंटमध्ये स्टार्ड क्वेश्चन अनस्टार्ड क्वेश्चन त्यावरचा प्रश्न आहे. त्यानंतर 5वं शेड्यूल 6वं शेड्यूल त्यावरती प्रश्न आहे. संविधानाचे जे शेवटचे 392 393 ते जे आर्टिकल्स आहेत म्हणजे पूर्ण संविधान त्याच्यावरून एवढं काही नाही, पण शेवटी जे आहे त्यावरून प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे ज्या गोष्टी होऊ शकेल किंवा रीडिंग मधून स्किप होत असाव्या त्या गोष्टींवरती तिथे प्रश्न विचारला गेलेला आहे. आणि प्रश्न जे आहेत ते कधी कधी काय होऊन जाते, प्रश्न अवघड होतो त्याच्या कंटेंटनुसार, तो एक भाग झाला. बट प्रश्न इथे काय व्हायला, त्याच्या कंटेंटनुसारही अवघड व्हायलाय आणि त्यानंतर त्या ऑप्शन्सनुसारही अवघड व्हायलाय. ऑप्शन्स जे आहेत त्या प्रश्नाला अजून अवघड करायला. इथे जर बघितलं आर्टिकल 13 वरचा बेसिक प्रश्न आहे, बट सी दी लेंथ ऑफ क्वेश्चन. आणि तो एवढा प्रश्न वाचून पॅराग्राफ वाचून झाल्याच्या नंतर तुम्हाला ऑप्शन्स जे आहेत ते पण असे काही सरळ सरळ ऑप्शन्स नाही आहेत. ओके. सो तो एक इश्यू आपल्याला इथे दिसतोय. सेम इथे पण आपण बघतो की जरा वरचं वाटून बरं वाटायला लागेल किंवा स्टार्ट क्वेश्चन अनस्टार्ट क्वेश्चन वाचून गेलेलोय मी त्यामुळे मला येऊन जाईल बा. पण पुन्हा त्यामध्ये ऑप्शन्स बघितल्यावरती पुन्हा डोक्यामध्ये डाऊट येणं चालू होऊन जाईल की व्हॉट काइंड ऑफ ऑप्शन्स आर दीज, राईट.
पॅटर्न नवीन काही ते आणण्याचा दरवेळेस प्रयत्न करतात. इकडे काही स्टेटमेंट दिलेले आहेत किंवा कुठं लिहिलेलं आहे किंवा भारताचं संविधान जे आहे त्याला कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया म्हणलं जाईल असं कुठे लिहिलेलं आहे आणि त्या रिलेटेड अजून पण प्रश्न आहेत. देर इज नो आर्टिकल इन द कॉन्स्टिट्यूशन दॅट स्पेसिफाईज इंडियन इंडिपेंडन्स ऍक्ट 1947 अँड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 स्टँड रिपीट. म्हणजे अशा काही गोष्टी ज्या संविधानामध्ये लिहिलेल्या आहेत की नाही, राईट. म्हणजे कोणता असा आर्टिकल आहे का, ते म्हणतात की असं कोणतंच आर्टिकल नाही जे या गोष्टी दाखवतंय. तर तुम्हाला हे कोणतं यामधलं बरोबर स्टेटमेंट आहे ते आयडेंटिफाय करायचं. पण ते करताना पण मग स्टेटमेंट कसे आहेत, ऑल 3 आर करेक्ट, देर इज नो करेक्ट स्टेटमेंट, 2 करेक्ट आहेत आणि त्यामधलं एक जे आहे ते स्टेटमेंट नंबर 3 आहे आणि फक्त एकच करेक्ट स्टेटमेंट आहे. ओके, सो असे तिथे ऑप्शन आहेत. म्हणजे तेच आहे, ओनली 1, ओनली 2 अशा टाईपच्या ज्या गोष्टी आहेत त्या फक्त वाक्यामध्ये त्यांनी लिहिलेल्या आहेत. सेम इथे पण आपण बघतो की रिलेटेड टू 5th अँड 6th शेड्यूल हा प्रश्न आहे. 3 वाक्य आणि पुन्हा ऑप्शन्स जे आहेत ते स्ट्रेंज आहेत. म्हणजे इथे प्रश्न जे आहेत त्यांना ऑप्शन्स अवघड करतात, राईट. सो तो एक यामध्ये आपल्याला इश्यू बघायला मिळतोय. ओके, नंतर आपण आलो इकॉनॉमीमध्ये. इकॉनॉमीमध्ये थोडेफार ऑन एक्सपेक्टेड लाईन प्रश्न बघायला मिळतात. जसं इथे जर आपण बघितलं तुम्हाला बेसिक इकॉनॉमिक अँगलनी जे आहेत, म्हणजे तुमचं बॉन्ड म्हणजे काय, बॉन्ड रिलेटेड एक प्रश्न आलेला आहे किंवा एक तो फायनान्शियल इन्क्लुजन इंडेक्स वाला एक प्रश्न आहे. त्यानंतर क्राउडिंग आउट इफेक्ट वरती प्रश्न आहे. जे प्रश्न जे आपण रेग्युलर टाईपचे प्रश्न जे म्हणतो तसे प्रश्न आहेत आणि त्यासोबतच काही वेगळ्या प्रकारचे प्रश्न देखील आहेत. जसं आता हा एक छोटा प्रश्न दिसतोय ONDC वरती, ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स. थोडं करंट आणि इकॉनॉमी या दोन्ही अँगलनी. ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी वरती पुन्हा एक प्रश्न आहे, 2019 मध्ये एकदा आलेला होता. त्यानंतर पुन्हा एक ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी वरती प्रश्न आहे. पण अगेन 4 स्टेटमेंट दिले गेलेले आहेत. ओके, 4 वाचून मग उत्तराकडे यायचंय. इकडे जर बघितलं ई कॉमर्सचं जे मॉडेल आहे त्यावरती तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. होऊ शकेल किंवा तेवढा टच न झालेला पार्ट असावा हा वाचण्यामध्ये. UPI आणि सेंट्रल बँक डिजिटल करन्सी या दोघांचं कंपॅरेटिव्ह अनालिसिस असणारा प्रश्न त्यामध्ये विचारलेला आहे. बट अगेन मोठा प्रश्न दिसतो, राईट. म्हणजे जर तुम्हाला क्लिअर कट आयडिया असेल UPI आणि CBDC ची तर तुम्ही होऊ शकेल किंवा डायरेक्टली बाय एलिमिनेशन ऑल्सो इथे जाऊ शकता. त्यामुळे याला खूप अवघड मध्ये काउंट नाही करता येणार आणि ओव्हरऑल बेसिक आयडिया असेल तर येऊ शकतो असं. त्यानंतर इकडे रिअल वर्ल्ड ॲसेट टोकनायझेशन, टोकनायझेशनच्या कॉन्सेप्टवरचा प्रश्न आहे. 3 स्टेटमेंट आणि त्यानंतर तुमचे ऑप्शन्स आलेत. इकडे हा अगेन डुएबल राहू शकतो. फायनान्शियल इन्क्लुजन इंडेक्स जे RBI काढते त्याचे सब इंडायसेस काय काय, कारण हे असा याआधीही पॅटर्न राहिलेला आहे. याआधी एकदा आय थिंक 2017 च्या पेपरमध्ये त्यांनी ते जे लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स जे आहे त्याचे सब इंडायसेस याआधी विचारलेले होते. त्यामुळे तो एक भाग आपल्याला इथे दिसतो. ओके, नंतर आपण आलो करंट अफेअर्स मध्ये. आता करंट अफेअर्स मध्ये करंट म्हणावं का नॉट सो करंट म्हणावं असं देखील वाटू शकते. बट देर आर सम पर्टिक्युलर एरियाज जे थोडंसं म्हणजे ऑफ दी ट्रॅक गेल्यासारख्या गोष्टी पण आपल्याला दिसतात. जनरली मागच्या काही वर्षापासून ते आता करतातच. जसं स्पोर्ट्सचे प्रश्न आहेत, त्यावेळेस तो पिक्चरवाला प्रश्न आहे. बुंग नावाचा फिल्म आहे कोणता तरी आणि त्या फिल्मला कोणी डायरेक्ट केलेला आहे. अगेन एक्झॅक्टली काय करायचं आहे तुम्हाला, राईट. म्हणजे का बरं लागणार ह्या गोष्टी एका IAS ऑफिसरला किंवा कोणत्याही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरला या गोष्टीची काय गरज पडली, राईट. कोणता अवॉर्ड मिळाला आणि काय मिळालं. स्पेशली सिव्हिल सर्व्हिस UPSC सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये या प्रकारच्या गोष्टी आणण्याची काही गरजच नाही आहे, राईट. तो तरी एक प्रश्न त्यावरती आला. तिथेही 3 स्टेटमेंट दिले तुम्ही, राईट. तिथेही 3 स्टेटमेंट. इकडे आपण बघतो किंवा हे भारत फोरकास्ट सिस्टीम जी आलेली आहे यावरती प्रश्न आहे, ठीक आहे. वेदर मॉडेल जे आहे त्यावरचा प्रश्न आहे. हा प्रश्न एक चांगला म्हणतोय, ठीक आहे. हे विचारा ना तुम्ही, याला कोण काय म्हणलेलं. ते पिक्चर विचारायची काय गरज पडली, राईट. त्यानंतर इकडे BIS जे आहे त्यांनी एक नवीन स्टँडर्ड इंट्रोड्यूस केलेला आहे टू टेस्ट बॉम्ब डिस्पोजल सिस्टीम. ओके, बॉम्ब डिस्पोजल सिस्टीम साठी BIS एक स्टँडर्ड आहे आणि त्या स्टँडर्ड वरती पुन्हा 3 वाक्य दिले आणि त्यावरती प्रश्न विचारलेला आहे. ओके, इकडे जर आपण बघितलं पुन्हा तो नोबेल प्राइज वाला प्रश्न. ओके, नोबेल प्राइज किंवा एक एक्स नावाचा माणूस आहे, त्याचा जन्म UK मध्ये झाला आणि त्यांनी शिक्षण घेतलं अमेरिकेत. तर एक्स नावाचा माणूस कोण आहे ज्याला नोबेल प्राइज मिळाला.
अगेन नोबेल प्राइज आपण जास्तीत जास्त काय करणार, किंवा ते लोक जे आहेत त्यांचे नावं बघून ठेवतोय आणि त्यानंतर त्यांचं रिसर्च जे आहे त्यावरती जास्त भर देतो. कारण आपल्याला वाटायला जगासाठी किंवा एका अधिकाऱ्यासाठी ते जास्त महत्वाचं, बट युपीएससीला वाटायले की त्या माणसाचा जन्म कुठं झाला ते जास्त महत्वाचं, राईट. सो अगेन हा प्रश्न कम्प्लिटली स्ट्रेंज प्रश्न आहे. इकडे जर आपण बघितलं, हा चांगला प्रश्न म्हणता येईल, किंवा जर्मनीचे जे चान्सलर आहेत ते भारतात आले होते, त्यावेळेस त्यांनी त्या व्हिजिटचे काय काय आउटकम होते, 4 वाक्य आहेत आणि त्यानंतर खाली ऑप्शन्स होते, राईट. तो पुन्हा म्हणजे ते आहे की यू कॅन आस्क सम वन लाइनर्स, 2 तासाचं जरा भान ठेवून तरी विचारले जाऊ शकतात. बट इथे 3-3, 4-4 स्टेटमेंट वाले मेजॉरिटी ऑफ क्वेश्चन दिसत आहेत. ठीक आहे. इकडे पण एआय इम्पॅक्ट समिट जे झाली त्यावरती 3 मोठे मोठे वाक्य. जस्ट सी दिस स्टेटमेंट नंबर 2, त्याची लेंथ बघा केवढी आहे, राईट. म्हणजे ते त्या 2 तासामध्ये या गोष्टी वाचणं आणि त्याला रिॲक्ट करणं, दिस इज व्हेरी चॅलेंजिंग काइंड ऑफ थिंग. ओके. इकडे जर आपण बघितलं, हे जे नदीवरती काही ब्रिजेस आहेत शेजारील देशांसोबत, त्या ब्रिजेस बद्दलचे प्रश्न आहेत. ओके. अगेन प्रश्न जो आहे तो विचारण्यासारखा प्रश्न आहे, चांगला प्रश्न विचारलेला आहे. पुन्हा मग तेच आहे की 3-3 नावं तुम्ही देता, इन बिटवीन असं काहीतरी करू शकता ना तुम्ही, किंवा एकच मैत्री सेतू जो आहे तो कोणत्या नदीवर बांधलेला आहे, असं काहीतरी ब्रीदिंग स्पेस द्यावी लागते, राईट. जे कॅन्डिडेटला तुम्हाला त्या एक्झाम मध्ये एक ब्रीदिंग स्पेस द्यावी लागेल. तर ठीक आहे बा, मला एवढे सलग 3-3 स्टेटमेंट वाले प्रश्न मी बघायलोय, मध्ये 1-2 प्रश्न असे जर आले तर मी मला स्वतःला रिग्रुप करू शकतो, राईट. मी पुन्हा स्वतःला जो आहे तो सावरून पुढच्या प्रश्नांकडे जाऊ शकतो. बट कंटिन्युअसली इफ यू आर आस्किंग दीज क्वेश्चन्स, तर ती ब्रीदिंग स्पेसच मिळणार नाही. आणि तो एक मुद्दा आहे. हे करंट मध्ये मिशन सुदर्शन चक्र जे आहे त्यावरचा प्रश्न आहे, काय पुन्हा 3 वाक्य दिलेले आहेत बघा. तो असा हा पूर्ण भाग आहे. आणि काही जे आहेत त्याला करंट मध्ये नाही काउंट करता येणार, पण त्याला आता नाव दिलं मी तर जीके टाईप क्वेश्चन्स. ठीक आहे. जीके टाईपचे क्वेश्चन्स जे आहेत त्याच्यातही वेगळंच काहीतरी आहे. त्यामध्ये एकतर तो हा वाला भाग बघा, प्रोजेक्ट सपोर्टेड बाय इंडिया, आणि तो कोणत्या कंट्री सोबत आहे, हा तरी व्यवस्थित आहे पार्ट. ठीक आहे. हा तरी व्यवस्थित पार्ट आहे, हे जमण्यासारखं आहे. इकडे जर आपण बघितलं, UN ऑर्गनायझेशन हे एजन्सी दिलेल्या 4, आणि त्यापैकी किती अशा आहेत. ठीक आहे. महत्वाचं काय, किती अशा एजन्सीज आहेत त्यांना नोबेल प्राइज मिळालेला आहे. ठीक आहे. त्यामध्ये पण पुन्हा वाचण्यामध्ये अजून गपलत होऊ शकते, किंवा ह्यापैकी किती अशा आहेत ज्यांना 2दा नोबेल प्राइज मिळाला म्हणतात. एकदा मिळाला की नाही ते माहिती नाही आपल्याला, आणि 2दा मिळाला म्हणतात. यापैकी किती अशा आहेत ज्यांना 2दा नोबेल प्राइज मिळालेला आहे, राईट. सो पुन्हा हे वाचताना कोणी जर समजा मेहनत करून सगळं पाठ करून गेलं जरी असेल, किंवा नोबेल प्राइज या एजन्सीजला मिळाला, पण त्यापैकी कोणत्या अशा ज्यांना 2दा मिळाला म्हणतात, राईट. तो एक भाग आहे. इकडे युरोपियन युनियनचे मेंबर्स, स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे, हा डुएबल राहू शकतो. युरोपियन युनियनचे मेंबर जनरली कॅन्डिडेट वाचून जातात. त्यानंतर इकडे जर आपण बघितलं डिफेन्स मध्ये, तर कोणता असं आहे जे इंडियामध्ये मॅन्युफॅक्चर होते, जसं तो ना गव्हर्नमेंटचा जो डिफेन्स इंडिजनायझेशन प्रोग्राम आहे, आणि मग त्यानुसार बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या डिफेन्समध्ये इंडिजिनस म्हणजे स्वतः बनवण्याचा प्रयत्न तिथे होतोय. यापैकी कोणते असे आहेत जे हार्डवेअर्स जे इंडियामध्ये मॅन्युफॅक्चर होत आहेत, तो एक प्रश्न विचारला होता. नंतर इकडे आपण बघितलं, हे 3 वेगवेगळे इनिशिएटिव्ह आहेत, आणि मग कोणते बरोबर आहे कोणते नाही. कोलंबो प्रोसेस, त्यानंतर अबू धाबी डायलॉग, आणि ग्लोबल फोरम फॉर मायग्रेशन अँड डेव्हलपमेंट. या 3 वेगवेगळ्या इनिशिएटिव्ह बद्दलचे 3 वेगवेगळे स्टेटमेंट, आणि त्यामधून विचारले तुम्हाला कोणतं बरोबर आहे आणि कोणतं नाही. तो असा हा पूर्ण भाग आपल्याला यामध्ये दिसतोय. आणि हे सोडून तुम्हाला अजून जर काही भर पडायची बाकी होती, तर त्यांनी काय केलं, एथिक्स बेस्ड प्रश्न विचारले, केस स्टडी टाइपचे प्रश्न विचारले, विच वेअर टू लेंदी काइंड ऑफ क्वेश्चन्स. एका पानावरती जनरली इकडं 4 आणि इकडं 4, 8 प्रश्न बसू शकतात. तिथं एका पानावरती 2च प्रश्न आहेत, राईट. म्हणजे एका पानावरती 2 प्रश्न. त्यामुळे यावेळेस युपीएससीची जी क्वेश्चन पेपरची बुकलेट आहे ती पण कंपॅरेटिव्हली जाड बनलेली असणार, राईट. म्हणजे दरवेळेस 22-23 पानाचा पेपर राहतो, यावेळेस 26 पानापर्यंत तो पेपर गेलेला आहे. सो या गोष्टी एक जे दाखवत आहेत, किंवा त्यांनी विचारण्याची पद्धत जी आहे ती बदललेली आहे. पण पुढच्या वर्षी मग ह्याचा धडा घेऊन काही करावं का, तर अगेन फॉर नेक्स्ट इयर पहिले तर काय, किंवा ओव्हरऑल मागच्या काही वर्षांमध्ये काय काय करता येते
त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या प्रिपरेशन मध्ये आणाव्या लागतील. वी कॅनॉट से की नाही बा यावेळेस असं केलं म्हणून पुढच्या वेळेस मी या हिशोबाने करतो. कारण पुढच्या वेळेस काहीतरी वेगळं करून गेलेत काय करावं. शेवटी आपण म्हणतो किंवा रिलेटिव्ह काम आहे, सगळ्यांना सारखंच राहणार आहे, राईट. सगळ्यांसाठी तोच पेपर आहे. कट ऑफ जो आहे तो त्यामुळे खाली येऊन जाईल. बट अगेन हा थोडासा गॅम्बलवालाच पार्ट होऊन जातो, राईट. म्हणजे एकतर असं एक झालं पाहिजे किंवा युपीएससीनी अवघड पेपर काढला, किती भारी पेपर काढला, तर तो वाला भाग एक झाला, राईट. पण यामध्ये स्टुडंट जे आहेत त्यांचं ओव्हरऑल वर्ष जे आहे, त्यांचा पैसा जो आहे, टाइम मनी दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या स्टेक वरती लागतात. त्यामुळे एकतर असं झालं पाहिजे किंवा युपीएससी पर्यंत या गोष्टी पोहोचल्या पाहिजे कोणत्या ना कोणत्या माध्यमातून. तसंही काही करता आलं तर प्रयत्न आपण नक्की करू. पण ह्या गोष्टी पोहोचल्या पाहिजे तिथपर्यंत किंवा तुम्ही पेपर काढताना एकतर ते बघा 2 वर्षाचा किती आपला 2 वर्ष नाही काय 2 तासाचा टाइम आहे, राईट. त्या हिशोबाने पेपर बनवा. दुसरं म्हणजे काय तुम्ही कुठं लिहिलेलं होतं एथिक्स आहे म्हणून सिलॅबसमध्ये. सिलॅबस तुम्ही पहिले क्लिअर करा ना किंवा एक्झॅक्टली आम्हाला लोकांकडून स्टुडंट्सकडून काय एक्सपेक्टेड आहे. मेन्सचं तुम्ही कसं केलेलं आहे, प्रत्येक पेपरचा डिटेल सिलॅबस आहे, राईट. पण इकडं तसं का नाही मग. इकडे तुम्ही जस्ट नावं देऊन मोकळे झालेले आहेत. तर त्यामधून तुम्हाला वाटेल ते तुम्ही विचारता. वाटेल ते विचारता तो एक भाग झाला. बट एक्झॅक्टली यू शुड गिव्ह आयडिया टू स्टुडंट की आम्हाला तुमच्याकडून काय एक्सपेक्टेड आहे आणि त्यानुसार तुम्ही मग स्टुडंट्सला जे आहे ते डायरेक्शन्स द्या. यू कॅन डू दॅट ना की तुम्ही नोटिफिकेशन काढा एक, राईट. तुमचं दरवेळेस जे युपीएससी एक्झामचं नोटिफिकेशन येते तर नोटिफिकेशन मध्ये एक पान त्यावरती ऍड करा. वेगळं काही करायची गरज नाही. त्याच नोटिफिकेशन मध्ये तुम्ही एक्सपेक्टेशन्स काय आहेत की आम्हाला ह्या 5-6 गोष्टी आहेत, या गोष्टी आम्ही स्टुडंट कडून एक्सपेक्ट करतोय, राईट. त्या हिशोबाने तुम्ही तुमची तयारी ठेवा. म्हणजे हा असं होणार आहे अदरवाईज किंवा अंधारात गोळ्या मारल्यासारखं होणार आहे, राईट. सो तसा तो भाग आहे. आणि ओव्हरऑल या पेपर बद्दल जर बोलायचं झालं तर एलिमिनेशन वॉज दी अल्टिमेट थिंग. एलिमिनेट करा आणि उत्तरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. अगेन आय एम नॉट सेईंग किंवा पेपर झालेला आहे आणि नंतर मग आपण बोलायलो किती सोपं होतं, एलिमिनेट तर करायचं होतं, तसं मी नाही म्हणालो. बट एलिमिनेट करून उत्तरापर्यंत जे जे 2 तास फेस केलेले लोक असणार आहेत, ज्यांनी ज्यांनी परीक्षा दिलेली आहे त्यांनी या प्रकारच्या गोष्टी केलेल्या असाव्या. इन फ्युचर पुढच्या वर्षी देखील जे देणार आहेत त्यांनी देखील या गोष्टीवरती बऱ्यापैकी एक स्ट्रॉंग राहणं गरजेचं आहे. ओके. सो लॉजिक जे आहे ते डेव्हलप करणं, त्यानंतर कुठं कुठं स्टेटमेंट जे आहेत ते पार्शली करेक्ट आहेत, पार्शली इनकरेक्ट आहेत ते आयडेंटिफाय करणं, ओव्हरऑल एलिमिनेट करण्याचा प्रयत्न करणं, तो एक भाग होता. आणि इथे फॅक्च्युअल गोष्टींपेक्षा अनालिसिस बेस्ड गोष्टींवरती भर जास्त दिला जातोय, तो एक मुद्दा आपल्याला दिसतो. आणि शेवटी काय आहे की या ज्या पेपरमध्ये काय होते किंवा तुम्ही म्हटलं की नाही बा मला कॉन्फिडन्स होता 60 प्रश्नांचा म्हणून मी 60 प्रश्न सॉल्व्ह केले आणि उगच कशाला रिस्क घ्यावे, चुकले तर काय करू म्हणून मी 60च प्रश्न सॉल्व्ह केले. पण त्या एक्झाम सिच्युएशन मध्ये 60चे अजून 20 चुकले त्यामधले तर तुम्ही तर जागच्या जागी बाहेर झाले. तर त्या केसमध्ये जास्तीत जास्त स्वतःला जर चान्स द्यायचा म्हटला तर तुम्ही काय केलं पाहिजे तर जास्तीत जास्त अटेम्प्ट ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. 85, 90 इव्हन तेवढा अटेम्प्ट ठेवला पाहिजे. म्हणजे अगेन आपण म्हणतो मग काय तुक्के मारावे काय, एवढा अटेम्प्ट कुठून आणावं, राईट. पण त्या केसमध्ये मग ते तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस करताय त्यावेळेस तुम्ही काय करू शकता, या गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित पद्धतीने फोकस करू शकता किंवा टेस्ट सॉल्व्ह करताना पण जस्ट ट्राय टू पुश युअर सेल्फ किंवा नेमकं मला एलिमिनेट करता येतंय का, टेस्टमध्ये चुकलं काय होणार, राईट. पण कमीत कमी तुम्हाला काही गोष्टींची सवय लागायला लागेल, राईट. तो बऱ्याचदा काय होऊन जाते किंवा कसं ना कसं तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता, राईट, बाय युझिंग व्हेरियस एलिमिनेशन टेक्निक्स किंवा थोडंफार तुमचा नॉलेज बेस अजून वाढवला, फॅक्च्युअल बेस वाढवला, राईट. कधी कधी फॅक्च्युअल बेस जर जास्त असेल ना तर तुम्हाला एलिमिनेशनसाठी पण त्याचा फायदा होऊ शकतो, राईट. यावरती पण आपण पुढे काही व्हिडिओज घेऊ. बट ओव्हरऑल हे काही मुद्दे आपल्याला 6 पिलर इथे आपण म्हणतोय किंवा नवीन जे आता प्रिपेरेशन जे करणार आहेत त्यांच्यासाठी सगळ्यात पहिले तर नकाशा जो आहे तो महत्वाचा आहे. कोणताही विषय वाचत असाल तुम्ही तर नकाशाला धरून त्याचा अभ्यास करा. व्हिज्युअल आयडिया जेवढी स्ट्रॉंग राहील तेवढं बेटर राहील. पीवायक्यू अनालिसिस चांगलं स्ट्रॉंग ठेवा कारण याच्यातही प्रश्न जे आलेले आहेत ते पीवायक्यू बेस्ड प्रश्न रिपीट झाले नाही म्हणालो, बट ते जे थीम्स आहेत ना ते आलेले आहेत ऑलरेडी. सगळ्यांना माहिती आहे जैनिझम बुद्धिझम वरती प्रश्न येतात, यावेळेस आलेला आहे.
सगळ्यांना माहिती आहे मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड वरती प्रश्न विचारलेला आहे, यावेळेसही आलेला आहे. फॉरवर्ड ब्लॉक वरती याआधी प्रश्न विचारलेला आहे, यावेळेसही आलेला आहे. पण जे विचारण्याची पद्धत आहे ती कम्प्लिटली डिफरंट आहे. आय एम नॉट सेइंग की पीवायक्यू करा काम होऊन जाईल, पण पीवायक्यूचं अनालिसिस तरी करून ठेवावं लागते. एनसीईआरटी महत्वाच्या होऊन जातात, कारण त्यावरतूनच तुमचा पाया जो आहे तो तिथे बनतो आहे. पण त्याच्यावरती इमारत पण उभी करावी लागणार, राईट. त्यामुळे एनसीईआरटी आणि त्यावरती ऍडिशनल रेफरन्स बुक्स जे आहेत ते देखील वाचावे लागतील. ठीक आहे. करंट अफेअर्स जे आहे ते अगेन थोडंसं रेंज जर वाढवता आली तर तसं बघा. वर्षभराचं जे रेग्युलर करतायत त्यापेक्षा जर 1.5 ते 2 वर्षापर्यंत मागं जाता आलं तर तसं एक बघा. त्याचे सोर्सेस एकदा रिथिंक करून बघा, किंवा नेमकं मी जिथून वाचलं होतं तिथून काही येत होतं का, राईट. पीआयबीचा इन्क्लुजन आणण्याचा प्रयत्न करा, तिथूनही फायदा होऊ शकेल. ऍक्च्युअल स्वतः हातात न्यूजपेपर घेऊन जर वाचताय तर त्याचा जास्त फायदा होईल, पुढे मेनसाठी फायदा होऊन जाईल त्याचा. स्टेटमेंट एलिमिनेट करणं तो एक भाग आहे. इव्हन जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करताय त्यावेळेसही याला भर द्या. आणि विषयांना जोडून जोडून वाचा, राईट. कोणताही विषय इंडिव्हिज्युअल नका ठेवू, त्यांना जोडून जोडून वाचा. त्यामुळे तुमची अंडरस्टँडिंग पण हॉलिस्टिक होईल आणि ओव्हरऑल पुढे तुम्हाला प्रिलिम्समध्ये तर फायदा होईलच, पण मेन्समध्ये देखील याचा फायदा तिथे होईल. ठीक आहे. आणि बाकी मग आता हे या गोष्टी तर पुढे आपण बोलत राहू, किंवा डेली काय करायला पाहिजे, वीकली काय करायला पाहिजे आणि मंथली काय करायला पाहिजे, किंवा तुमच्या प्रिपरेशन स्ट्रॅटेजीमध्ये त्याला फाईन ट्यून करण्यासाठी महत्वाचं काय आहे की डेली बेसिसवरती तुम्ही प्रश्न जे आहेत ते प्रॅक्टिस केले पाहिजे. आणि ते करायच्या आधी गोष्टी ज्या आहेत त्याचा सोर्स डिसाईड करणं, म्हणजे हे तर एक झालंय की म्हणजे एक डायग्रामॅटिक वे मध्ये, पण जस्ट डिसाइड दी सोर्स अँड हॅव फुल फेथ ऑन सोर्स, कीप फेथ ऑन सोर्स. आता असं झालं की माझ्या शेजारचा वेगळं पुस्तक वाचत होता, मी मागच्या 5 महिन्यापासून एक पुस्तक वाचत होतो, पण फक्त माझ्या शेजारच्यानं दुसरं पुस्तक वाचलं म्हणून मी हातातलं पुस्तक बाजूला ठेवलं आणि ते वाचायला घेतलं. असं नका करू. तुम्ही सोर्स जो ठेवलेला आहे त्याला स्टिक राहा आणि त्याला मल्टिपल रिव्हिजन्स त्याच्या करा. आता फक्त काय आहे, किंवा ज्या प्रकारचे मागच्या 5 वर्षामध्ये प्रश्न विचारले जात आहेत त्यानुसार हा सोर्स डिसाइड करा. ओके, दॅट्स इट. ओके, आणि त्याच्यावरती भर द्या, कारण तिथून काय होणार आहे, तुम्हाला बऱ्यापैकी चांगले रिझल्ट्स तिथे मिळणार आहेत. ठीक आहे. परीक्षा जी झालेली आहे ती नक्कीच डिमोटिवेट करणारी म्हणता येऊ शकेल, पण अल्टिमेटली जर तुम्हाला तिथपर्यंत पोहोचायचं आहे तर दिस इज जस्ट वन वे. त्यानंतर मेन्स पेपर जो आहे तो बऱ्यापैकी अजूनही क्वालिटी पेपर्स ते राहतात, राईट. त्यामुळे तुम्हाला फक्त एक हर्डल म्हणून ह्याला बघायचं, ह्याला क्रॉस करा, मेन्स मध्ये एक्सेल करा अँड डायरेक्टली यू कॅन रीच टू युअर गोल. ठीक आहे. आणि वाचताना मग हे लक्षात ठेवा, डू नॉट रीड टू रिमेंबर, रीड टू अंडरस्टँड, कनेक्ट अँड एलिमिनेट. दॅट इज द अल्टिमेट सोल्युशन फॉर युअर प्रिलिम्स एक्झामिनेशन. ठीक आहे. अगेन सीसॅटचा वेगळा भाग झाला, पण हे जीएस बद्दल आपण बोललो. आणि ओव्हरऑल दिस इज द एंटायर अनालिसिस फ्रॉम माय साइड. बाकी गोष्टी अशाच काही इंटरेस्टिंग ज्या गोष्टी आहेत त्याचे व्हिडिओ जे आहेत ते घेऊन आपण भेटत राहू या चॅनलवरती. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा. बाकी गोष्टी आपण इथून पुढे बोलत राहू. ठीक आहे. थांबू आपण इथे. थँक्यू व्हेरी मच.